हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक। मदर विल बी डॅश इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड। एक्साइटेड, काम, सॅड, अँग्री। इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड, जर तू जेवण संपवलं नाही तर आई एक्साइटेड होईल, उत्साहित होईल, काम होईल, शांत होईल, सॅड होईल, दुःखी होईल, की अँग्री होईल, रागावेल, संतापेल? तर अँग्री होईल। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। मदर विल बी अँग्री इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड। इथे क्रॉस द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम इल अँग्री। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक। आय एम शुअर आय डॅश देम ॲट द पार्टी लास्ट नाईट। आय एम सीइंग, सॉ, हॅव सीन, वॉज सीइंग। I am sure I dashed them at the party last night. तर लास्ट नाईट काल, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ। काय आहे साध्या भूतकाळाचा ऑप्शन? सॉ। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। आय एम शुअर आय सॉ देम ॲट द पार्टी लास्ट नाईट। आय एम सीइंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे, हॅव सीन प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, वॉज सीइंग पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate idiom to substitute the underlined segment in the given sentence. The new manager took a firm stand on cutting down expenditure in the company. DMER Laboratory Technician 2023 चा क्वेश्चन आहे। ए न्यू मॅनेजर, नवीन मॅनेजरने took a firm stand ठाम भूमिका घेतली कशाबद्दल? ऑन कटिंग डाऊन एक्सपेंडिचर इन दी कंपनी, कंपनीतील खर्च कमी करण्याबाबत। तर ठाम भूमिका घेणे, took a firm stand, काय करेक्ट आन्सर? put his foot down, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। took a firm stand means to act firmly, to use authority to stop something, ठाम भूमिका घेणे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स। आय सेड टू द बँक मॅनेजर आय हॅव फॉरगॉटन माय अकाउंट नंबर। काय करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर डायरेक्टमधल्या हॅवचं इनडायरेक्टमध्ये काय होते? तर हॅवचं हॅड होते। हॅड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? हॅड ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन सी मध्ये आहे, ऑप्शन बी, डी एलिमिनेट झाले। सेड टूचं टोल्ड होणार, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आय टोल्ड दी बँक मॅनेजर दॅट आय हॅड फॉरगॉटन माय अकाउंट नंबर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म। ठीक आहे, हॅवचं हॅड होणार, सेड टूचं टोल्ड होणार। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड। अपोलोजेटिक, फॅसिनेटिंग, पर्स्पिरेशन, क्लॅमरस। इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, तर अपोलोजेटिक पश्चाताप करणारा, अपराधीपणाचा भाव असणारा। अपोलोजेटिक स्पेलिंग करेक्ट आहे। फॅसिनेटिंगची सुद्धा स्पेलिंग करेक्ट आहे। फॅसिनेटिंग अट्रॅक्टिव्ह, अपिलिंग, चार्मिंग, आकर्षक। पर्स्पिरेशन घाम येणे, स्पेलिंग करेक्ट आहे। क्लॅमरस म्हणजे गोंधळ, गदारोळ। काय ते क्लॅमरसची स्पेलिंग? तर CLAMOROUS पाहिजे। यू इथे चुकीचं आहे, यू येणार नाही, सो ऑप्शन डी आहे तुमची इनकरेक्ट स्पेलिंग। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल एरर इन द गिवन सेंटेन्स। शी ब्रॉट 2 डझन्स एग्स। कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? शी ब्रॉट 2 डझन्स एग्स, नो एरर। शी ब्रॉट 2 डझन्स एग्स। तर डझन, 100, 1000 या शब्दांचा विशेषण म्हणून जेव्हा वापर करतात व या शब्दांपूर्वी एखादा संख्यावाचक शब्द आलेला असतो तेव्हा या शब्दांचा नेहमी सिंग्युलर वापर करतात, एकवचनी यूज करतात। डझन्स न येता डझन यायला पाहिजे आणि या शब्दांनंतर येणारे नाऊन नेहमी प्लुरल असते, अनेकवचनी असते। शी ब्रॉट 2 डझन एग्स असं तुमचं करेक्ट सेंटेन्स पाहिजे होतं। सो 2 डझन्स न येता 2 डझन यायला पाहिजे। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। इथे एक जे नाऊन आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे डझन्स या शब्दाने, सो डझन हे विशेषण आहे। आणि जेव्हा डझन, 100, 1000 या शब्दांचा विशेषण म्हणून जेव्हा वापर करतात व त्या शब्दांपूर्वी एखादा संख्यावाचक शब्द आलेला असतो तेव्हा हे शब्द सिंग्युलर फॉर्ममध्ये यूज करतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन,
Select the word from the options which has nearly the same meaning as given in the phrase. Without liveliness or spirit. Vapid, appealing, pungent, stimulating. Without liveliness or spirit. तर स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? उत्तेजक, एक्साइटिंग, प्रोवोक. पंचंट, झोमणारा, तीक्ष्ण. अपीलिंग, अट्रॅक्टिव्ह, आकर्षक, इंटरेस्टिंग, कॅची. वॅपिड म्हणजे काय? तर वॅपिड म्हणजे नीरस, डल, बेचव, टेस्टलेस, विदाउट लाइवलीनेस. ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आंसर. विदाउट लाइवलीनेस और स्पिरिट मीन्स वैपिड. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the segment in the sentence which contains a grammatical error. Although this is a narrow street, many large trucks can enter it. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? Many large trucks can enter it although this is a narrowest street. तर many large trucks करेक्ट आहे. Can enter it करेक्ट आहे. Although this is सुद्धा करेक्ट आहे. A narrowest street. तर narrowest काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी कोणता आर्टिकल येते? दी हे आर्टिकल येते. ए येणार नाही. ऑप्शन डी विल बी योर करेक्ट आन्सर. ए नॅरोएस्ट न येता दी नॅरोएस्ट असं यायला पाहिजे होतं. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द पेरेंट्स आईज अँड विसेज शोन विथ टीयर्स when they heard of his stellar performance at the entrance exams. DMER स्टाफ नर्स 2023 चा क्वेश्चन आहे. कोणता आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड? विजेजेस, परफॉर्मन्स, स्टलर, एंट्रन्स. तर विजेजेस करेक्ट आहे. विजेजेसचा अर्थ असतो चेहरा, मुद्रा. परफॉर्मन्सची स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. स्टलरची स्पेलिंग काय असते? तर STELLAR स्टलर. स्टलर म्हणजे लाईक ए स्टार्स, स्टारी, ताऱ्यांसारखा. सो ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे वर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश. वेन आय हॅड सीन देम, वेन आय सॉ देम, वेन आय वॉज सीइंग देम, वेन आय वुड सी देम. तर कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? दे वर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश. ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते आणि तेव्हा मी त्यांना पाहिले. तर ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. भूतकाळात घटना चालू होती म्हणजे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आला. आणि ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते ही घटना चालू असतानाच मी त्यांना पाहिले. मी त्यांना पाहण्याची घटना त्या दरम्यान घडली. आणि चालू भूतकाळाच्या पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सच्या दरम्यान घडलेली छोटी घटना नेहमी सिम्पल पास्टमध्ये असते, साध्या भूतकाळात असते. कोणता येईल साधा भूतकाळ? तर सिम्पल पास्ट. V2 क्रियापदाचं दुसरं रूप. काय येईल करेक्ट आन्सर? हॅड सीन एलिमिनेट झालं. वॉज सीइंग एलिमिनेट झालं. वुड सी एलिमिनेट झालं. सॉ आहे V2. ऑप्शन बी विल बी योर करेक्ट आन्सर. दे वर सिटिंग इन ए रेस्टॉरंट वेन आय सॉ देम. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. मेटाफोर, फॉलोवर, ऑकरन्स, ॲलिगरी, ड्रीम. मेटाफोरचं सिनोनिम. DMER स्टाफ नर्स 2023 चा क्वेश्चन आहे. तर काय असते मेटाफोर? तर रूपक अलंकार, ॲलिगरी. ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आन्सर. ॲलिगरी, रूपक. मेटाफोरचा अर्थ असतो रूपक. ठीक आहे. ॲलिगरी आहे फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ऑर्गनायझर्स विल गिव्ह यू ए सर्टिफिकेट. चेंज द व्हॉइस. तर विल आलंय. मॉडल वर्ब आलंय. मॉडल वर्बचं पॅसिव्हमध्ये काय होते? मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 क्रियापदाचं थर्ड फॉर्म. विल, बी, गिव्हचं थर्ड फॉर्म. गिवन, विल बी गिवन. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर गिविंग, वर गिवन, हॅड गिवन. तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन ए मध्ये आहे विल बी गिवन. सो ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आन्सर. सर्टिफिकेट विल बी गिवन टू यू बाय द ऑर्गनायझर्स येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. ठीक आहे. मॉडल वर्ब्स म्हणजे कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वुड, मे, मस्ट, माइट. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन इडियम. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन. मॅनसाठी करेक्ट सबस्टिट्यूट शोधायचा आहे. पिक्चर येईल, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल, बिहोल्डर येईल की वॉचर येईल. ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन. तर काय आहे करेक्ट इडियम?
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. मॅन येईल का? तर मॅन न येता बिहोल्डर यायला पाहिजे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ब्युटी इज इन दी आईज ऑफ दी बिहोल्डर असं करेक्ट इडियम आहे. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. पाहणारा म्हणजे बिहोल्डर, प्रेक्षक, ऑडियन्स. ठीक आहे. वॉचर, वॉचरचा अर्थ असतो पहारेकरी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय हॅव फाउंड द बुक डॅश आय लॉस्ट येस्टरडे. हू, whom, when, which रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. आय हॅव फाउंड द बुक डॅश आय लॉस्ट येस्टरडे. तर सेंटेन्समध्ये बुकबद्दल सांगितलेले आहे आणि वस्तू व प्राणी यांच्यासाठी विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरतात. विच म्हणजे जे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव फाउंड द बुक विच आय लॉस्ट येस्टरडे. विचचा वापर वस्तू व प्राणी यांच्यासाठी करतात. हू म्हणजे जो, जी, जे. हुम ज्याला, जिला. वेन जेव्हा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. द सिनरीज ऑफ दीज प्लेसेस डू नॉट मूव्ह माय हार्ट अप टू ए ग्रेट एक्सटेंट. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? The sceneries of these places do not move my heart up to a great extent. No error. तर मी तुम्हाला एक लिस्ट दिली होती अनकाउंटेबल नाउन्सची. काय काय होतं त्यात? सिनरी, स्टेशनरी, लगेज, बॅगेज, फर्निचर, मशिनरी, त्यानंतर इक्विपमेंट, ॲडवाईस, हेल्थ, ज्वेलरी, म्युझिक, मेंटेनन्स. ही सर्व अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि त्याचं कधी प्लुरल होत नाही. सिनरीज असा वर्ड नसतो, सिनरी असते. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. यावर नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो अनकाउंटेबल नाउन्सचा. सिनरी, स्टेशनरी, बॅगेज, लगेज, स्टेशनरी, इक्विपमेंट, ॲडवाईस, मशिनरी, ज्वेलरी, म्युझिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही ओपन दी डोअर फॉर हिज मदर. चेंज दी व्हॉइस. काय आलं ॲक्टिव्हमध्ये? ओपनड आले, V2 आलंय. काय होईल पॅसिव्हमध्ये? तर वॉज किंवा वर प्लस V3 होईल. द डोअरनुसार सिंग्युलर वर्ब येईल. वॉज प्लस V3 म्हणजे ओपनडच राहील. वॉज ओपन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इज ओपन, हॅड बीन ओपन, वॉज ओपन. B-C-D एलिमिनेट होतील. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वॉज ओपनड आहे फक्त ऑप्शन ए मध्ये. द डोअर वॉज ओपनड बाय हिम फॉर हिज मदर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. फ्रॉम विथ इंटू ॲट. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. तर इंटरफेअर बरोबर कोणतं प्रेपोजिशन येईल? तर इंटरफेअर विथ असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर विथ अवर प्लान्स. ठीक आहे. इंटरफेअर बरोबर विथ हे प्रेपोजिशन येते. हे फिक्स प्रेपोजिशन आहे. ठीक आहे. इंटरफेअर विथ. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. वुड, नीड, मे, कुड. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. जर तुमची काही हरकत नसेल तर. जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर. डॅश यू माइंड. तर रिक्वेस्ट केले आणि फ्युचरमध्ये जेव्हा रिक्वेस्ट केली जाते आणि पुढे VING येते तेव्हा आपण वूड वापरतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वुड यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नीड यू माइंड, मे यू माइंड, कुड यू माइंड असं काही येणार नाही. वुड यू माइंड येते. वुड यू माइंड ही एक टर्म आहे. जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर, जर तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct indirect form of the given sentence. She said to me, have you ever flown a kite? Kyle correct indirect form. She said to me, have you ever flown a kite? Question विचारलाय. Ask शोधा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. तर ask, 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 ask चारही ऑप्शन्समध्ये आहे. डायरेक्टमध्ये हॅव दिलंय. इनडायरेक्टमध्ये काय होईल? हॅड होईल. प्रेझेंट परफेक्टचं काय होते? पास्ट परफेक्ट होते. हॅड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर हॅड. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये हॅड आले. काय येईल करेक्ट आन्सर? तर हॅव यू एव्हर फ्लॉन ए काईट वर्बल क्वेश्चन आहे. दॅट येणार नाही. सो ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. सेट टूचं आस्क्ड झालं आणि हॅवचं हॅड झालं आणि वर्बल क्वेश्चन असल्यामुळे इनडायरेक्टमध्ये दॅट येत नाही. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. ही विथ हिज फ्रेंड्स गो टू मार्केट. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? ही विथ हिज फ्रेंड्स गो टू मार्केट, नो एरर. तर ही हिज फ्रेंड्स दोन कर्ते विथने जोडलेत, आणि जेव्हा दोन कर्ते विथने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे कोणत्या कर्त्यानुसार असते? तर पहिल्या कर्त्यानुसार असते. ही नुसार इथे कोणतं क्रियापद येईल? सिंग्युलर की प्लुरल? तर ही नुसार इथे सिंग्युलर यायला पाहिजे. गो प्लुरल आहे, गो न येता गोज यायला पाहिजे होतं. सो गो टू मार्केट या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. गोज टू मार्केट यायला पाहिजे. जेव्हा दोन कर्ते विथने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे फर्स्ट कर्त्यानुसार येते. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.